सर, वर्षभर वेगवेगळे सोहळे, वेगवेगळे उत्सव साजरे होतात. पण त्यातला एक वेगळा उत्सव, एक वेगळा सोहळा म्हणजे रंगपंचमी. त्याबाबत मला जाणून घ्यायला आवडेल. वर्षाचे सगळे सण करवीर निवासिनीकडे साजरे होतच असतात. पण त्यातला रंगपंचमीचा उत्सव अर्थात उत्तर भारतामध्ये जितकं होळीचं मोठं प्रस्थ आहे, तितकं आपल्याकडं नाही. पण आपल्याकडं होलिका दहना दिवशी म्हणजे होळी पौर्णिमे दिवशी देवीच्या उत्तर दरवाजाला म्हणजे घाटी दरवाजाला होळी पेटवली जाते. आणि त्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे रंगपंचमी दिवशी सकाळी देवीवरती रंग उडवला जातो आणि त्यानंतर जी शंखतीर्थ होतात, त्या प्रत्येक शंखतीर्थाच्या वेळेला म्हणजे साधारणपणे 9:30च्या आरतीला, 12:30च्या आरतीला देवीच्या अभिषेकानंतर ते तीर्थ उरतं. त्या तीर्थामध्येच रंग घातले जातात. आणि ज्या वेळेला आरती पूर्ण होते, त्यावेळेला शंखतीर्थ देवीवरनं ओवाळल्यानंतर ते रंगीत पाणी भक्तांवरती शंखतीर्थ म्हणून उडवलं जातं. म्हणजे एका अर्थानं भक्तांना तो एक आनंदाचा क्षण असतो, की आपण देवीला रंग लावणं किंवा आपल्यापेक्षा सुद्धा तिच्याच रंगात रंगून जाण्याची संधी भक्तांना मिळते. त्यामुळे या शंखतीर्थाला सुद्धा भक्तांच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व असतं, की जिला आपण रंग लावायचा किंवा जिच्या कृपेनं आपल्या सगळ्या आयुष्याला रंग मिळालेला आहे, तिच्या रंगात रंगून जाण्याची एक संधी भक्तांना मिळत असते. असा हा रंगपंचमीचा सोहळा म्हणजे मंगल आरतीनंतर म्हणजे 9:30च्या आरतीनंतर आणि 12:30च्या आरतीनंतर देवीवरती शंखतीर्थ जे असतं, त्या शंखतीर्थात रंग मिसळून साजरा होतो. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.